सर्वांना जय भीम। 31 जानेवारी 1920 हा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायावर व विषमतेवर प्रहार करणारं शस्त्र म्हणजे वृत्तपत्र, ते म्हणजे मूकनायक। आज मूकनायक या वृत्तपत्राचा वर्धमान दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या बहिष्कृत, अस्पृश्य, दलित, वंचित, पीडित समाजाचा आवाज बनले व मूकनायक हे वृत्तपत्र काढले। हे मूकनायक वृत्तपत्र काढताना त्यांना राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली। या पत्राद्वारे डॉक्टर साहेब आंबेडकर भारत देशामध्ये होणाऱ्या दलितांवर होणारे अन्याय याला न्याय देण्यासाठी व संपूर्ण भारत देशात व जगामध्ये हे कळावे की भारत देशामध्ये विषमता किती मोठ्या प्रमाणात आहे, याच्यासाठी त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र काढले। व त्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या अंकामध्ये बाबासाहेब लिहितात की या भारत देशामध्ये जात ही एका मनोऱ्यासारखी आहे व प्रत्येक मजल्यावरती एक विषमता आहे। वरच्या मजल्यातील व्यक्ती हा खालती येऊ शकत नाही व खालच्या मजल्यातील व्यक्ती हा वरती जाऊ शकत नाही। कितीही हुशार, कितीही ज्ञानी जर खालच्या मजल्यावरचा व्यक्ती असेल तर तो वरच्या मजल्यावर जाऊ शकत नसेल व परंतु वरच्या मजल्यावरचा व्यक्ती हा कितीही नालायक असला तरी तो खालच्या मजल्यावर येऊ शकत नसे। अशा प्रकारे विषमता भारतामध्ये त्यावेळेस होती व पहिल्या अंकामध्ये डॉक्टर साहेब आंबेडकरांनी हे प्रहार त्या वृत्तपत्रामध्ये केले। मूकनायक हे वृत्तपत्र एका प्रकारे अन्यायावर प्रहार करणारे होते। डॉक्टर साहेब आंबेडकरांना माहीत होतं जर देशाचा पाया जर असेल तो वृत्तपत्रे, त्यामुळे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी सर्वांना दलितांवरती, अस्पृश्यांवरती होणारे अन्याय माहीत पडावे व इंग्रज सरकार ही जागी व्हावे व त्यांना समानता मिळावी याच्यासाठी त्यांनी मूकनायक हे वृत्तपत्र काढले। जय भीम, नमो बुद्धाय।